नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आत्ता दिवस आहेत पावसाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की आपण कधी ना कधी भिजणार आणि आपल्याला सर्दी होणार. तर जरा जरी सर्दी झाली असं वाटलं की माशांचा रस्सा प्यायचा म्हणजे सर्दी गायब होते, आराम पडतो सर्दीला. आणि तुम्ही बघू शकताय आज आहे ना आपण मस्त बोंबीलचा रस्सा करतोय. तर सुक्या बोंबलाचा रस्सा करतोय. सुक्या बोंबलाच्या रस्स्याने सुद्धा सर्दीला खूप आराम पडतो. आणि जास्तीत जास्त माशांमधला प्रकार तो म्हणजे चालट किंवा चांबारी मासा जो असतो ना, त्या माशाचा जर रस्सा पिला ना, की सर्दीला एकदम म्हणजे एकदम मस्त फरक पडतो आणि एकदम ठीकठाक आपण बनतो. तर इथे मी बोंबीलचा रस्सा बनवून दाखवतेय. आणि इथे हा बोंबील घेतलेले आहेत मी भाजून घेतलेत. तर 7 ते 8 बोंबील साफ करून मग भाजून घेतले. तर भाजलेल्या बोंबलांचे तुकडे करून घेतलेत. आता हे बोंबील आपल्याला पाण्यात ठेवायचे. तर पाण्यात 5 मिनिटासाठी ठेवून देऊया म्हणजे याच्यावरचे खवले आणि जे आपण भाजलेलं काळं वगैरे आहे तर ते सुद्धा निघून जाईल. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आपल्याला. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. हा रस्सा बनवायला ना खूप सोपा आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट असा लागतो. याच्यासाठी आपण वाटण करत नाहीयेत, फक्त हे बोंबिलचा रस्सा एसूर घालून करणार आहोत. तर खूप मस्त बनतो. एसूर नसेल ना तरी सुद्धा तुम्ही ही बोंबिलचा रस्सा करू शकता. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे येसूरच्या ऐवजी काय टाकायचं. तर बोंबील हे तेलामध्ये आधी तळून घेतले म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि चवीला पण छान लागतात. त्याच तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे फोडणी द्यायची कांद्याची. या बोंबीलच्या रश्श्याला अजिबात फोडणीसाठी वेगळं काही वापरायचं नाही, डायरेक्ट फोडणीमध्ये कांदा टाकायचा आणि मीठ घातले चवीनुसार. कांदा थोडासा परतून घेतला की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. तर 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून चांगली परतून घ्यायची. आलं लसूण पेस्ट तुम्ही आधी सुद्धा टाकू शकता आणि मग कांदा भाजला तरी चालेल. तर टोमॅटो सुद्धा मी घातलेला आहे. तर एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय. चांगला आपण याला परतून घेणार आहोत. टोमॅटो मऊ होईस्तोपर्यंत परतला की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची आणि छान परतून झालं की हळद पावडर घालायची अर्धा ते पाव चमचा. 1 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे किंवा घरगुती साठवणीचा मसाला घातला तरी चालेल. तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया, चांगलं परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि बोंबील सुद्धा आपण तळलेले घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घातले, अगदी थोडंसं पाणी घातले. या थोड्याशाच पाण्यात आपण लपतपीत आधी शिजवून घेणार आहोत बोंबील आणि ही ग्रेव्ही छान एक 3-4 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून शिजवली तरी चालेल. तर गरम पाणी करून घेतले. गरम पाणी होईस्तोपर्यंत मी हे बोंबील असेच शिजवून घेतले आणि गरम पाणी घातले. मस्त रस्सा आपण हा बनवणार आहोत. तर याच्यासाठी आपण येसूर घातलेला आहे. तर 1.5 ते 2 चमचे आपल्याला येसूर घालायचे. मी इथे 2 चमचे येसूर घातलेला आहे. रस्सा थोडासा जास्त आहे म्हणून. येसूर जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं, तर 1 चमचा बाजरीचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ थोडंसं तेल घालून तव्यावरती भाजून घ्यायचं आणि मग ते या रश्श्यामध्ये घालायचं. खूप भारी असा रस्सा बनून तयार होतो. रस्सा मिळून येतो, जास्त पातळ पाण्यासारखं वाटत नाही आणि पाण्यासारखं जरी वाटलं तरी सुद्धा आपल्याला हा रस्सा प्यायला सुद्धा उपयोगी पडतो आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, चपाती काहीही चुरून मस्त चुरून मुरून जेवण होतं. तर हा बोंबीलचा रस्सा मस्त उकळून घेतलाय, कडवून घेतलाय एक 5-6 मिनिटासाठी. मस्त बोंबीलचा रस्सा बनवून तयार झालाय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.